नमस्कार मित्रांनो, मी राजेश शिमाने यूट्यूबच्या खादाडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, रमजान स्पेशल एपिसोड्स आपले सुरू आहेत आणि आता आपण आलेलो आहोत नानापेठेत। नानापेठेतील महात्मा गांधी चौक जो आहे, या महात्मा गांधी चौकात आपण माझ्या मागे बघत आहात आरसी केटरर्स या ठिकाणी आहेत। मित्रांनो, हे आहे आरसी केटरर्स, ज्या ठिकाणी विविध रमजान निमित्ताचे विविध पदार्थ जे आहेत, स्टार्टर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत। चला तर जाऊयात बघायला आरसी केटरर्समध्ये त्यांच्याकडे कोणते कोणते पदार्थ स्टार्टर्समध्ये आहेत रमजान स्पेशलमध्ये। मित्रांनो, यांची स्पेशालिटी जी आहे ही तंदुरी आणि कबाब हे आपण बघतोय। ही आहे चिकन अफगाणी तंदुरी जी तयार होती आहे आणि संपूर्ण कोळशावर तयार केली जाते आहे। ही आहे तंदुरी चिकन जी यांची स्पेशालिटी आहे। हे आहे तंदुरी लेग पीस। ये तैयार होता है तंदूरी चिकन। मेरा नाम आफाक है, आफाक कुरैशी। और ये चिकन चाटे, शेजवान स्टिक, चिकन मलाई स्टिक, ये ब्रेड पापलेट चीज़ कबाब, ये पटानी रोल, शाही रोल, ब्रेड कबाब, चिकन चीज़ बस कबाब, चिकन आरसी कबाब, चिकन रोल है, चिकन बैदा रोटी, चिकन समोसा, चिकन रशियन कटलेस, चिकन कांडी गोश्त, चिकन लॉलीपॉप मसाले वाली, चिकन शेजवान स्टिक ड्रम वाली, चिकन मलाई ड्रम, मसाले वाले आलू है। या ठिकाणी मालपुआ जो आहे हा तयार होतोय। डबल अंडा मालपुआ, या ठिकाणी चिकन रोल जे आहेत हे तयार होत आहेत। तितर पक्षी जो आहे, ज्याला आपण त्यांना बटर सुद्धा म्हणतात, ते सुद्धा पक्षी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी शीख कबाब जे आहेत हे तयार होत आहेत। अस्सलाम वालेकुम, आप सबको रमज़ान करीम बहुत बहुत मुबारक। मैं आरसी किचन से, नाम मेरा है मोहम्मद आफाक कुरैशी। हम 2012 से हमारी आरसी किचन होटल है। मुंबई, पूना, औरंगाबाद तीनों जगह हमारे ब्रांचेस है और तीसों दिन हमारा स्टॉल लगता है। रात में 2 बजे तक होटल ओपन रहती है। एड्रेस AD कैम्प चौक, भवानीपेट। अस्सलाम वालेकुम, आप सबको रमज़ान मुबारक।
मित्रांनो तंदुरी चिकन, तंदुरी कबाब, अफगाणी चिकन लेग, हे सगळं अफगाणी तंदुरी लेग, हे सर्व पदार्थ जे आहेत त्यांची स्पेशालिटी आहे. आत्ता साधारणतः 5-5:30 झालेले आहेत आणि ग्राहक यायला तयारी होत आहे, त्यामुळं हे संपूर्ण तयारीमध्ये आहेत. माझं नाव जब्बार शेख आहे. इथून कटलेट, चिकन कटलेट बिटलेट सगळं उपास सोडण्यासाठी घेतलेलं आहे. इथून नेहमीच मी घेत असतो आणि क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी एक नंबर आहे. क्वालिटी शेख अमजद पीर मोहम्मद खास कोंडेमधून येतो घ्यायला. क्वालिटी चांगली असल्यामुळे इथे येतो. अरे नाम नहीं ये मोटा वाला इधर कल चलेगा. मित्रांनो या ठिकाणी आता आरसी कॅटरर्समध्ये यांचे जे स्पेशल पदार्थ आहेत ते स्पेशल पदार्थ आपण मागवलेले आहेत. सगळ्यात आधी आलेलं आहे आपले तंदुरी लेग. आणखीन एक पदार्थ आलेला आहे अफगाणी लेग. स्पेशलमधलं आहे आणखीन एक पदार्थ आहे चिकन शीख कबाब. आणि हे या त्यांचे स्पेशल जे आहे ते काही पदार्थ या ठिकाणी आले. चिकन साठे, चिकन मलाई स्टिक, चिकन शाही रोल आणि हे आलेले आहेत आपले चिकन रोल. आणखीन एक यांचा आयटम आलेला आहे चिकन पालक कबाब, चिकन क्रिस्पी, लगन चिकन, हा चिकन मलाई, चिकन लॉलीपॉप मसाला. मित्रांनो आरसी किचनचे सर्व जे त्यांचे प्रसिद्ध पदार्थ आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यातले जे काही ठराविक पदार्थ आहेत जे आपण इतर ठिकाणी ट्राय केलेले नाहीत असे जे पदार्थ आहेत ते आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये काय काय आहे. मित्रांनो आरसी किचनमधले हे जे सगळे पदार्थ आलेले आहेत या पदार्थाची आपण आता टेस्ट करणार आहोत आणि याची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आफात कुरेशी आहेत. सगळ्यात प्रथम हा जो पदार्थ आहे हा काय आहे? चिकन बैदा रोल. मित्रांनो हा आहे चिकन बैदा रोल. अशा पद्धतीचा आहे. हा आपण टेस्ट करूयात. बाकीचे पदार्थ आपण जे आहे ते इतर ठिकाणी ट्राय केलेले आहेत पण जे इथले जे वेगळे पदार्थ आहेत ते फक्त आपण ट्राय करणार आहोत. त्यानंतर आहे हा चिकन शीख कबाब. चिकन सीख कबाब, कबाब, तंदुरी चिकन आणि अफगाणी तंदुरी चिकन हे 3 पदार्थ यांचे स्पेशल आहेत. आपण तेवढेच बघणार आहे, बाकीचे पदार्थ बघणार नाही कारण की आपण ते ऑलरेडी इतर ठिकाणी टेस्ट केलेले. ही यांची स्पेशालिटी आहे म्हणून हे पदार्थ आपण टेस्ट करणार आहोत. मसाला लॉलीपॉप हाँ. ये हमारे इधर की एकदम अलग सॉस में बनती है. मसाला लॉलीपॉप, चिकन मसाला चिकन लॉलीपॉप मसाला लॉलीपॉप अलग सॉस में बनती है. ट्राय करूयात. हाँ ये नहीं खाए तो आपने कुछ नहीं खाया. मित्रांनो यांनी रेफर केलेला आहे की यांच्या इथला चिकन मसाला लॉलीपॉप जो आहे हा ट्राय करा. हा यांच्या स्पेशलिटीमधला आहे, स्पेशल डिशमधला आहे आणि इथं आल्यानंतर हा आयटम टेस्ट करावाच असा यांचा आग्रह आहे. 10-12 सॉसेस मिलने के बाद इसका सॉस बनता है. वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, 10 ते 12 प्रकारचे वेगवेगळे सॉस ह्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर हा पदार्थ तयार होतोय. बघूया कसा आहे. खरंच चांगलं आहे. बोटं चाटत राहावी असा फ्लेवर याला नक्कीच आहे. जे काउंटरवर आपण ज्यावेळेस या रस्त्याने पास होतो, भवानीपेठचा हा रस्ता ज्यावेळेस क्रॉस होत असतो त्यावेळेस समोर हे तंदुरी आणि कबाब असे शिजत असतात आणि तो जो फ्लेवर येत असतो त्यामुळे माणूस आपोआप या ठिकाणी अट्रॅक्ट होतो. इतका छान फ्लेवर यांचा येतो. ही पण टेस्ट आपण घेऊयात. Only 130. 130 रुपयाला हा लेग पीस. ऐसी लाइट नहीं मिलेंगी. 130 क्वालिटी रुपये. हां 130 रुपयामध्ये हा लेग पीस फक्त येतो आणि साईज आपण त्याची बघितलेली आहे.
हाताने पीस काढलेला आहे, त्यामुळे शिजला आहे किती परफेक्ट हे आपल्याला कळू शकतं. आणि आता आपण अफगाणी चिकन तंदूर. मित्रांनो, ही अफगाणी तंदुरी चिकन जे आहे, हा लेग पीस 140 रुपयाला आहे. साईज बघा, फुल साईज आहे आणि त्याच्यावर पूर्ण क्रीम आहे. याचा पण आपण पीस टेस्ट करतोय. मसाले सगळे वेगळे आहेत, त्यामुळं टेस्ट जी याची येते. यही खाना नहीं, हम लोग बहुत बड़े बड़े शादियों के इवेंट के काम करते हैं, बहुत बड़े बड़े रेड बुल ये वो कंपनियों के भी काम करते हैं, और हमारे और भी खाने बहुत क्वालिटी खाने रहते हैं जो ये रेस्टोरेंट में मिलता है. रेस्टोरेंट में मिलते हैं. हम लोग को असल में क्वालिटी की वजह से जाना जाता है. ओके. हमारे जो मेन हमारे जो हेड है हमारे अब्दुल शेख सर, वो इस आरसी किचन की बुनियाद है और उन्होंने बहुत सारी चीज़ें ईजाद की है. और सही सूरतों में देखा जाए तो पूना में जो नए नए आइटम जो निकालने वाले, जो खिलाने वाले, वो हमारे आरसी किचन के अब्दुल भाई, उन्होंने ये सब ईजाद किए हैं. मित्रांनो, हा सगळा इतिहास जो आहे या आरसी किचनचा आपण पाहिलेला आहे. यांनी सांगितलेलं आहे. आरसी किचन पूना में 12 साल हुए, बाकी इसको हो गए 35-40 साल. कहाँ है वो? ये बम्बई में मेन इसकी बुनियाद डाली गई थी. बम्बई में फिर उसके बाद बम्बई के बाद इसकी पूना में आई, फिर औरंगाबाद में. म्हणजे यांचा अनुभव जो आहे हा 30 ते 35 वर्षाचा अनुभव आहे. मुंबईत खूप प्रसिद्ध. मुंबई में रॉयल कैटरर्स के नाम से मशहूर है. रॉयल केटरर्स मुंबई, शॉर्ट फॉर्म है आरसी केटरर्स. असा हा संपूर्ण यांची माहिती आहे, संपूर्ण इतिहास आहे. त्यामुळं आता यांचे सगळे पदार्थ आपण घेतलेले आहेत, टेस्ट केलेले आहेत. एक दोन पदार्थ संपवूयात, पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या ठिकाणी, नवीन एखाद्या हॉटेलमध्ये. आणि रमजान स्पेशलचे आपले हे जे एपिसोड आहेत ते तुम्ही आवडीने बघताय. परंतु मित्रांनो, आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. 10,000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 1,000चा आकडा बाकी आहे. आता आपण 9,000 सबस्क्रायबरचा आकडा क्रॉस केलेला आहे. त्यामुळे माझ्या आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यामुळं इथं जे ह्या भागात नाही आहेत, ह्या भागापेक्षा दुसरीकडे राहतात, त्यांना इथला पत्ता कळेल आणि इथला पदार्थ टेस्ट करता येईल. ये हमारे छोटे से ओनर है आरसी किचन के. कितवी पीढ़ी है ये है तीसरी. थर्ड जनरेशन तैयार हो रहा है होटल बिजनेस में. ओके, बोलो मुझसे पापा. थैंक यू. थैंक यू.